Hello students, in this video we look Newton's law of motions. Observe the first picture. A static object does not move without the application of a force. फोर्स लावल्याशिवाय एखादी स्थिर वस्तू मूव्ह होणार नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. In a second picture, the force which is sufficient to lift a book from a table is not sufficient to lift the table. पुस्तक उचलण्यासाठी लागणाऱ्या बलाने आपण टेबल उचलू शकत नाही. इन अ थर्ड नंबर पिक्चर, fruits on a tree fall down. Fruits on a tree fall down when its branches are shaken. झाडाचे फळे आपल्याला खाली पडताना दिसत आहेत, पण जेव्हा आपण झाडाच्या फांद्या हलवल्या किंवा हलवतो तेव्हा. इन अ फोर पिक्चर, इन an electric fan keep on rotating for some time even after it switch off. घरातील जो इलेक्ट्रिक फॅन आहे, आपण स्विच ऑफ केल्यानंतर देखील तो काही वेळ फिरतच राहतो. इफ वी लुक फॉर रिझन्स फॉर these examples, we realize that object have some inertia. वरील चारही उदाहरणामध्ये आपण विचार केला तर त्या वस्तूंमध्ये इनर्शिया आहे असं आपल्या लक्षात येतं आहे. वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू मास ऑफ द ऑब्जेक्ट. इनर्शिया कशावर डिपेंड आहे? वस्तूच्या मासवरती. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन describe this very property and is therefore also called law of inertia. न्यूटनने त्याच्या पहिल्या नियमामध्ये इनर्शियाची जी प्रॉपर्टी आहे ती डिस्क्राईब केलेली आहे आणि म्हणून न्यूटनच्या पहिल्या नियमाला काय म्हटलेलं आहे? लॉ ऑफ इनर्शिया. ऑल intentions of inertia are example of a Newton first law of motion. So I teach you Newton first law of motion. Newton first law of motion. Newton first law of motion describe balance and unbalanced force. Balance and unbalanced force. You must have played tug of war. Look the picture. This game is a tug of war. So long as the force applied by both the side are equal, दोन्ही बाजूने फोर्स जर सारखे असेल तर दॅट इज बॅलन्स. त्याला आपण काय म्हणणार आहोत? बॅलन्स. द सेंटर ऑफ द रूफ इज स्टॅटिक इज स्पाइट ऑफ द अप्लाइड फोर्स. जेव्हा जो सेंटर आहे, जेव्हा बॅलन्स फोर्स असेल, दोन्ही बाजूने सारखं असेल, तेव्हा सेंटर आहे स्टॅटिक म्हणजे स्थिर असणार आहे, तो हलणार नाही. ऑन द अदर हँड व्हेन द अप्लाइड फोर्स बिकम्स अनइक्वल दॅट इज अनबॅलन्स. जेव्हा फोर्स अनबॅलन्स असेल म्हणजे अनइक्वल असेल, नेट फोर्स गेट्स अप्लाइड इज डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स अँड द सेंटर ऑफ द रूफ shift in that direction. म्हणजेच जेव्हा अनबॅलन्स फोर्स असेल, अनइक्वल असेल, तेव्हा जो सेंटर आहे तो सेंटर ज्या दिशेने म्हणजेच ग्रेटर फोर्स आहे त्या ग्रेटर फोर्सकडे तो रूफचा सेंटर जाणार आहे. इट मीन an object continues to remain at rest. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line
unless an external unbalanced force act on it. This is a Newton first law of motion. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हा न्यूटनचा पहिला नियम आहे. When an object is at a rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही. ॲक्च्युली देअर आर अ नंबर ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन इट बट दे कॅन्सल ऑन अनदर सो दॅट द नेट फोर्स इज 0. प्रत्यक्षात त्यावर विविध बाह्यबल कार्य करतात परंतु ती परस्परांना कॅन्सल करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते. न्यूटन फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फिनॉमिनॉन inertia, that is the inability of an object to change its state of a motion on its own. न्यूटनचा पहिला नियमाने इनर्शिया म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले जाते. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स विच कॉज अ चेंज in the state of an motion at rest or in uniform motion. त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिले जाते. आय थिंक वी अंडरस्टँड न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. सो आय स्टार्ट Newton's second law of motion. Newton's second law of motion. Students, ask your friend to draw one plastic ball and one rubber ball from the same height. You catch the ball. Which ball was easier to catch and why? Right? Plastic ball was easier to catch because the mass of a plastic ball is less than a rubber ball. प्लॅस्टिक बॉलचं जे मास आहे रबर बॉलपेक्षा कमी असल्यामुळे प्लॅस्टिक बॉलचं आपल्याला कॅच घेणं सोपं जाणार आहे. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला मास महत्त्वाचं दिसून येत आहे. In a second example, ask your friend to throw a ball towards you at slow speed. Try to catch it. Now ask your friend to throw the same ball at a high speed towards you. Try to catch it. Which ball could you catch with greater ease and why? Right? Slow speed ball was easier to कॅच. स्लो स्पीडचा बॉल आहे तो हाय स्पीडपेक्षा आपल्याला कॅच घेणं सोपं जाणार आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये स्लो स्पीड आणि हाय स्पीड आपल्याला असे दोन बॉल दिलेले आहेत. या ठिकाणी जे स्पीड आहे हे पर्टिक्युलर डायरेक्शन असल्यामुळे आपण या पर्टिक्युलर डायरेक्शनला व्हेलॉसिटी असं म्हणूया. व्हेलॉसिटी. आणि पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला मास महत्वाचं होतं. इट मीन्स द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रिकिंग अनदर ऑब्जेक्ट
depend both on the mass of the former object and its velocity आणि त्या वस्तूची velocity. म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती आदळल्यानंतर तिचे जे इफेक्ट आहेत हे इफेक्ट त्या वस्तूच्या मास आणि व्हेलॉसिटी या दोन्ही गोष्टीवरती अवलंबून असते. This means that the effect of the force depend on a property related to both mass and velocity of the striking object. म्हणजेच बलाचा परिणाम हा कशावर अवलंबून आहे? बलाचा परिणाम हा आदळणारी जी वस्तू आहे तिच्या मास आणि व्हेलॉसिटी या प्रॉपर्टीवर अवलंबून आहे. दिस प्रॉपर्टी वॉज टर्मेड मोमेंटम बाय न्यूटन. मोमेंटम इज डिनोटेड बाय capital P. Momentum is the product of mass and velocity of an object. वस्तूचा वेग व वस्तुमान याचा गुणाकार म्हणजेच मोमेंटम होय. P is equal to mv. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occur in direction of force. This is a Newton's second law of motion. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी प्रोपोर्शनल असतो आणि मोमेंटमचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. Suppose an object of mass m has the initial velocity u. एक वस्तू तिचा मास m आहे आणि तिची इनिशियल व्हेलॉसिटी u आहे. u means initial velocity. When a force F is applied in the direction of its velocity of time t, त्या वेळेमध्ये its velocity becomes v. त्या वस्तूवरती F हे फोर्स असताना काही वेळामध्ये तिची व्हेलॉसिटी v होते. v म्हणजे या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी. Therefore the initial momentum of the object is equal to mv. m means mass of object, u means initial velocity of object. Its final momentum after time t, mv. m म्हणजे या ठिकाणी त्या वस्तूचं मास आणि v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. Therefore, a rate of change of momentum is equal to change in momentum upon time. Therefore, the rate of change of momentum is equal to change in momentum. दोन प्रकारे मोमेंटम चेंज झालेला आहे. या ठिकाणी mv इथालचा घेतलेला आहे आणि हा mu हा इथालचा घेतलेला आहे. mv इट्स फायनल मोमेंटम आफ्टर टाइम t. mu इट्स इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट. म्हणून या ठिकाणी mv मायनस mu अपॉन टाइम t दोन प्रकारे मोमेंटम चेंज झालेलं आहे. या ठिकाणी m वस्तूचा मास हे कॉमन आहे म्हणून हा m कॉमन घेतला. v आणि u आपण ब्रॅकेटमध्ये घेतला अपॉन टाइम t. तुम्हाला माहीतच आहे a इज इक्वल टू
ब्रॅकेटमध्ये व्ही मायनस यू अपॉन टी हा ॲसिलरेशनचा फॉर्म्युला आहे. एम या ठिकाणी आपण घेतला आणि हा जो ए आहे आपण हा ॲसिलरेशनचा फॉर्म्युला आहे म्हणून व्ही मायनस यू अपॉन टी याच्या जागी आपण ए घेतलेला आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या सेकंड लॉनुसार द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. मोमेंटम हे कसं आहे? प्रोपोर्शनल आहे, अप्लाइड फोर्सच्या प्रोपोर्शनल आहे, म्हणून एम ए इज प्रोपोर्शनल टू एफ. देअरफॉर एफ इज इक्वल टू के एम ए. या ठिकाणी के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट्स व्हॅल्यू इज 1. आपण केची व्हॅल्यू 1 घ्यायची आणि म्हणून एफ इज इक्वल टू एम इंटू ए. मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड as well as direction. मोमेंटमला मॅग्निट्यूड आहे त्याचबरोबर डायरेक्शन सुद्धा आहे. इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. ज्या दिशेने व्हेलॉसिटी आहे त्या दिशेने मोमेंटम सुद्धा आहे. इन एसआय सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज kg meter per second, while CGS system in it is gram centimeter per second. SI सिस्टीममध्ये मोमेंटमचं जे युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड अँड CGS सिस्टीममध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड हे युनिट आहे. इफ an unbalanced force applied on an object cause a change in the velocity of the object, then it also cause a change in its momentum. जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल व्हेलॉसिटीमध्ये बदल घडवून आणत असेल, बदल घडवून आणत असेल तर ते मोमेंटममध्ये सुद्धा बदल घडवत असते. If an unbalanced force applied on object cause a change in the velocity of the object, then it also cause a change in its momentum. जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल व्हेलॉसिटीमध्ये बदल घडवून आणत असेल तर ते मोमेंटममध्ये सुद्धा बदल घडवते. The force unnecessary to cause a change in the momentum of an object depend upon the rate of change of momentum. वस्तूवर मोमेंटम चेंज करणाऱ्या फोर्सवरती मोमेंटम चेंज होणाऱ्या रेट अवलंबून असतो. कन्सिडर टू ऑब्जेक्ट हॅव डिफरंट मासेस. फर्स्ट ऑब्जेक्ट and this is a second object have a different masses. त्यांचं दोन्हींचंही मास आहे ते वेगवेगळं आहे. which are initially at rest. the initial momentum for both is 0. सुरुवातीचं मोमेंटम आहे दोन्हींचं रेस्ट असल्यामुळे 0 आहे. सपोज अ फोर्स F at फॉर टाइम टी मध्ये त्या दोन्ही वस्तूवरती फोर्स
ॲक्ट आहे ऑन बोथ ऑब्जेक्ट. द लाइटर ऑब्जेक्ट स्टार्ट मूव फास्टर दॅन अ हेवियर ऑब्जेक्ट. त्यामुळे जी हलकी वस्तू आहे ती फास्ट जाणार आहे, हेवियर ऑब्जेक्टपेक्षा जास्त फास्ट जाणार आहे. However, from the above formula we know that the rate of change of momentum, that is f in both object is same. दोन्ही ऑब्जेक्टवरती जे एफ आहे ती कसं आहे, सेम आहे. And the total momentum in their momentum will also be same, that is ft, that is ft. Thus if the same force is applied on a different object, the change in momentum is the same. म्हणजेच वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास मोमेंटमचा बदल समान असतो. इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. SI system, unit of force is a Newton, N. The force necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. This is a definition of 1 Newton. It means 1 N is equal to 1 kg into 1 meter per second square. या ठिकाणी 1 kg हे मास आहे. 1 kg मासला किंवा 1 kg मासचे ॲक्सिलरेशन 1 मीटर पर सेकंड होण्यासाठी लागणारे जे फोर्स आहे त्या फोर्सलाच 1 न्यूटन असं म्हटलेलं आहे. द फोर्स नेसेसरी टू कॉज अँड ॲक्सिलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg in an object of mass 1 kg is called 1 Newton. This is a definition for 1 Newton. In a CGS system, the unit of force is a dyne. The force necessary to cause an acceleration of 1 centimeter per second square in an object of mass 1 gram is called 1 dyne. This is a definition for 1 dyne. It means 1 dyne is equal to 1 gram into 1 centimeter per second square. म्हणजेच 1 ग्रॅम हे मास आहे. 1 ग्रॅम मासला किंवा 1 ग्रॅम मासचे 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढे ॲक्सिलरेशन होण्यासाठी
लागणारे जे फोर्स आहे एफ आहे त्यालाच त्या फोर्सलाच वन डाईन असे म्हणायचं आहे. आय थिंक वी अंडरस्टँड न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन अँड न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सो we learn Newton's third law of motion. We have learned about force and its effect. Force and its effect on an object through Newton's first and second law of motion. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या दोन नियमामधून बल आणि बलाचे परिणाम याची माहिती मिळते. However, in nature, force cannot act alone. परंतु निसर्गात फोर्स एकटे असू शकत नाही. फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. बल ही दोन वस्तूमधील परस्पर संबंधित क्रिया आहे. या ठिकाणी तुम्ही पहा, पहिली ऑब्जेक्ट आहे, एक बॉल आहे आणि एक बॉल एका सरफेसवरती ठेवलेला आहे. फर्स्ट ऑब्जेक्ट इज अ बॉल अँड सेकंड ऑब्जेक्ट इज अ सरफेस. बॉल या दिशेने फोर्स सरफेसवरती लावत आहे आणि सरफेस त्या बॉलवरती या दिशेने या ठिकाणी फोर्स लावत आहे. म्हणून बल दोन वस्तूमधील परस्पर संबंधित क्रिया आहे. फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. फोर्स आर ऑलवेज अप्लाइड इन अ पेअर. फोर्स आर ऑलवेज अप्लाइड इन अ पेअर. बल हे नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असते. जोडीनेच प्रयुक्त होत असते. व्हेन वन ऑब्जेक्ट अप्लाइड a force on another object, the latter object also simultaneously applied a force on the former object. पहिली वस्तू जर दुसऱ्या वस्तूवरती फोर्स अप्लाइड करत असेल तर दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवरती फोर्स सायमल्टेनियसली अप्लाय करत असते. द फोर्स between two objects are always equal and opposite. Equal and opposite हे दोन फोर्स आहेत. दोन्ही वस्तूमधील जे फोर्स आहेत इक्वल समान आणि हे नेहमी एकमेकाच्या ऑपोजिट असतात. एकमेकाच्या ऑपोजिट विरुद्ध असणार आहेत. दिस आयडिया इज एक्सप्रेस इन न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. The force applied by the first object is called action. Is called action force. जे पहिल्या वस्तूने जे फोर्स लावलेला आहे त्या फोर्सला ॲक्शन फोर्स असं म्हणायचं आहे. while the force applied by the second object on the first is called a reaction force. Is called a reaction force. I tell you Newton third law of motion. Every action force has an equal and opposite reaction force. Opposite reaction force which act simultaneously. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. धिस इज अ न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. आय टेल यू सम इम्पॉर्टंट पॉइंट फॉर न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन्स. फर्स्ट, action and reaction are terms that express force. Action and reaction
या फोर्स या फोर्स स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. सेकंड पॉईंट, दिस फोर्स ॲक्ट इन अ पेअर. दिस फोर्स ॲक्ट इन अ पेअर. हे जे फोर्स आहेत ॲक्शन आणि रिॲक्शन्स ह्या पेअरने असतात. वन फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट. वन फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. हे जे बल आहे स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. ते पेअरनेच अस्तित्वात असते. थर्ड पॉईंट, ॲक्शन अँड रिॲक्शन. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲक्ट सायमल्टेनियसली. ॲक्ट सायमल्टेनियसली. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स हे एकाच वेळी कार्यरत असतात. फोर्थ पॉईंट, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स हे वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट. ते एकाच वस्तूवरती नसतात. अँड हेन्स कॅन नॉट कॅन्सल इच अदर इट्स इफेक्ट. हेन्स कॅन नॉट कॅन्सल इच अदर इफेक्ट. आणि त्यामुळे ते दोन्ही बले एकमेकाचे परिणाम नष्ट करू शकत नाहीत. आय थिंक वी अंडरस्टँड Newton's 3 laws of motions. So I stop. Thank you.